अशा रात्री तू इथं आलीस कशी? आपोआप पाय घेऊन आले मला. आणि तू अशी भिजलीस कशाने? नदी पार करून आले. पोहून? वय. पण हे मुलखा वेगळं धाडस तू केलंस तरी कसं? आणि कशासाठी? तुमच्यासाठी गुरुजी, तुमच्यासाठी. माझ्यासाठी? पण का? का गुरुजी, का? जीव तिकडं आणि पिंजरा इकडं. जीव कुडीशिवाय कसा राहील? नाही चंद्रकला, नाही. नाही? काय नाही? तुझ्याच्या जवळ आलीस तो गुरुजी केव्हाच मेला आहे. गुरुजी? होय चंद्रकला. ज्या रात्री तो तुझ्या पदराआड लपला त्याच रात्री तो मेला. तो आता मी नव्हे आणि मी तो नव्हे. आता सगळं संपलं, सगळं संपलं. असं का बोलते? गुरुजी, आजच्या कळक खरं कोण खोट कोण आहे? सगळा गाव गोळा करतो. आता तू ये सुटलो का नाही? अरे देवा, दगडानं तोंडच ठेचलंय की हो. काय कोण वळखून पण येते का बघा? अहो रामाच्या पहाऱ्या म्हणजे वासुदेवाला घरी वाला, वासुदेवाला घरी वासुदेवाला. खून 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 झाला, गुरुजीचा खून झाला, गुरुजीचा खून खून. आता काय करायचं? निदान तू तरी पळून जा. लोक आले तर घोटाळा होईल. पळून जावं तुम्हाला असं सोडून? नाही नाही, आता माझं आहे का? खून कुणाचा झालाय ओळखून येत नाही. मगाशी तुम्ही म्हणाला होता की ते गुरुजी मेलं. आता असं करूया, याला तुमची कापडं घालूया. लोक म्हणतील तुमचाच खून झालाय. याला तुमची कापडं घालून आपण पळून जाऊया. नाहीतर आपण दोघं इथं सापडू आणि तुमची बदनामी होईल गुरुजी. माझं ऐका, आता विचार करू नका. ऐका माझं गुरुजी, त्या कापडं लवकर द्या. चला आपण कपडे घालू. या लवकर. पाटील पाटील पाटील, खून खून खून. अरे काय झालं? काय खून झाला पाटील. कुणाचा खून? गुरुजींचा खून झालाय पाटील. गुरुजींचा? अरे वा, अरे चला पाटील, चला चला लवकर. आपलं बाजीराव काय घरात? काय काल रात्री गेले ते आणलं अजून. तुम्ही खून कुणाचा केला? बाजीरावचा की गुरुजीचा? जेते म्हणतात खून गुरुजीचा झाला म्हणून. गुरुजीचा? अंधारात नीट बघितलं तरी होता. अंधारात गुरुजीचा खून? नाही, असं कसं होईल? याचा छडा लागलाच पाहिजे. ही गुप्ती बाजीरावाचीच आहे. त्या देव माणसाचा खून करून कुठं परागंदा झालाय. तो कुठं बी गेला त्याचा पत्त्याला त्याला धरून आला. माझा पोरगा म्हणून काही करू नका. गुरुजी, ठीक आहे, मी तपास करतो. तुम्ही काही काळजी करू नका. माझी साक्ष काढा.
आता त्याला फासावून लटकतच नाही. खरं सांगू पाटील, गुप्ती बाजीरावाचीच आहे हे जरी खरं असलं तरी आम्हाला एकाच वाटेला जाऊन कसं चालेल? आम्हाला सगळेच मार्ग चोखावे लागतात. पाय अवघडला. अगं मी इकडे लांब करते म्हणजे कदम पडल. अगं पाय लांब करायला सांग कुठं आहे इकडे करते. याचे लागू दे. आता गुरुजी काय कोण परकत आहे? गुरुजी द्यावं जरा दाबून. हा अंगाची हा कर आता लाभ. अगं करते नाचते काय गुरुजी तुम्ही असं तोंड फिरून बसा. अरे देवा हे आणि काय अरिष्ट म्हणायचं. आता काय करणार? थांबा गड्या, थांबा म्हणतो ना. का पोलीस दादा काय झालं? चला बोला, चला अगोदर. चला, चला नंदे. आता घे बाबा. काय पोलीस दादा काय भानगड होती? मंत्र्यांची गाडी गेली बैठ नाही का आता? जाऊ आता. अरे बाबा ठेव. अक्का का पेट्रोल घ्यायचं काय? पेट्रोल हॉटेल बी तिला आलंय काय चहा पाणी घ्यायचं म्हणतो. घेऊया की. घेऊया उतराय पुरे उतराय चला चला, चला, चला. पाण्यात आहे बाबा. पाण्यात बाबा पाण्यात. पाण्यात बाबा पहिले पाणी. गुलब्या हा जी. काय घ्यायचं बघ? बाबा हॉटेलवालं काय काय गरम गरम तुमच्याकडे खायचं? शेवचोडा, पापडी, भजी, वडा, पाव, मिसळ, खा लाडू, बेसन लाडू, बुंदी लाडू, ढीक लाडू, रवा लाडू देऊ. अबा भाऊजी असं काय वाघ माग लागले तर फास्ट बोलतायचा? जरा दमाने घ्यायची. काय घास काय 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 घ्यायचं? काय ग चंद्रकला काय घ्यायचं ग? गुलब्या गुरुजीच विचार की. काय हो गुरुजी काय घ्यायचं? मिसळ मागूया का? मिसळ नाही मला काय नको. मिसळ पाव मारा की गरम गरम. नको. मग भजी? मग शेव चिवडा तरी? मला काही नको आहे. अरे गुलब्या आम्हाकडे तेलकट फिलकट खात नसतील. असे होय मग हॉटेलवाले यांच्यासाठी काही दूधभात बघा आणि साखर घालायला विसरू नका. मग असं करा एक सोडून सगळ्याच मिसळ पाव द्या. ए मला नको रे मिसळ. मग तुला बी दूधभात सांगू काय? दूध भात आमच्यासाठी शिराना. आदर्श शिक्षकाचा भीषण खून. ओ हॉटेलवाले चाय द्या. बातमी आली आहे. कसली बातमी? बघी वाच. अहो पण मला वाचायला कुठे येते? काय ते वाचून द्यावा की. आदर्श शिक्षकाचा भीषण खून करून आरोपी परागंदा. येथील श्री श्रीधर पंत गुरुजी यांचा बुधवार तारीख 6 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोणा एका अज्ञात इस्माने त्यांच्या घरात शिरून त्यांचे दगडाने डोके ठेचून निर्घृण खून केला. खुनाच्या ठिकाणी पोलिसांना एक गुप्ती मिळाली असून ती गुप्ती त्याच गावच्या बाजीराव पाटलाची असल्याचे बोलले जाते. पोलिसांना बाजीराव पाटलाचा वहीम असून हा संशयित आरोपी फरारी झाला आहे. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.
अहो मग हे झक्काच झालं की म्या म्हटलं तसंच झालं का नाही गुरुजीचा खून झाला म्हणून बातमी उठली आता हे झक झालं बघा असं तर मग अहो पण तुम्हाला का आता घोर तुमचं झाला बघा आता नवा जन्म सगळं लोक हेच म्हणणार की गुणवाडीचं गुरुजी मेलं आता तुम्ही आमचं मास्तर आमच्या फडाचे मास्तर बरं का ए अक्का आजपासून आपण याला मास्तर म्हणायचं आपलं फडाचं मास्तर आणि मास्तर आता सगळं इसरा ते गुरुजी मेलं गेलं त्यांची राखच आवडली म्हणायची बघा ही